हॅलो एव्हरीवन. अक्षय तृतीयेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा अक्षय तृतीयेचा दिवस एक असा खास पर्व आहे ज्यामध्ये तुम्ही जे सुद्धा कर्म आज करणार आहात, जे कार्य आज करणार आहात ना, त्याचा क्षय कधीच होत नाही. 3.5 मुहूर्तांपैकी असणारा असा एक खास मुहूर्त, ज्यासाठी कोणत्याही तिथीची किंवा मुहूर्ताची पाहण्याची गरज नाही. पण अशामध्येच पितरांचा आशीर्वाद देखील घ्यायला हवा. मुळे सतत काही ना काही कामामध्ये येणाऱ्या अडचणीतून मार्ग मिळतो. त्यासाठी मी तुम्हाला उदक कुंभाची विधिवत पूजा सांगितलेली आहे यापूर्वीच. व्हिडिओ लवकर तुम्हाला पाठवलेले आहेत, जेणेकरून या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकताल. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे, काय खरेदी केल्याने भाग्योदय होणार आहे, सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. कारण अक्षय तृतीया ही माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी व विधिवत पूजेसाठी देखील केली जाते. काय काय करायचे आहे आपल्याला ते बघूया. शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आज घरी आणल्या पाहिजेत ते देखील आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण स्तुती मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे ना, तर लगेच सबस्क्राईब करा बरं. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वामीमय भक्तांमध्ये बऱ्याच ताईंचे मला मेसेज आलेले आहेत. त्यांचे मेसेज मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. लवकरच एक ग्रुप क्रिएट करत आहे. तुम्हाला त्या प्रकारे माहिती दिली जाईल. तशीच कम्युनिटी देखील मी टाकत आहे. यासाठी मी लाईव्ह येऊन सगळी माहिती देणार आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं असं गुरुचरित्र पारायण वर्षातून किमान 3दा तरी आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे. तर मग ते कसं करायचं आहे, संक्षिप्त गुरुचरित्र कशाप्रकारे आपण लेडीज वाचवू शकतो किंवा आपले भाऊ आहेत ते देखील या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात. चक्री पारायण आपण करणार आहोत हे लक्षात घ्या. म्हणून अनेक जणांनी कमेंट करा. तुम्ही कमेंट केली तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकताल. या सगळ्या वाट्यामध्ये पुण्याचा वाटा तुमचा देखील असणार आहे आणि तुम्हाला काही गोष्टींमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या सुटत जातील, असं चक्री पारायणाचा हा अनुभव आहे. परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेली सेवा आहे. यापूर्वीचा जो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही जाऊन तर जरूर बघा. याची लिंक मी तुम्हाला खाली देते, कारण त्या व्हिडिओमध्ये थोडं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अनेक वेळा अनेक संकेतातून मला हे दिसून आलेलं आहे की ही स्वामींची इच्छा आहे की माझ्या परिवारातील या यूट्यूब फॅमिलीतील सगळ्यांसाठी हा एक जो आहे तो विधी किंवा हे पारायण सुरू करण्याचं. तर मला तुमचा साथ आणि सपोर्ट हवा आहे. त्याशिवाय मी सुरू करू शकत नाही आहे. कारण एकदा जर आपण पारायण केलं ना, तर मध्ये थांबवायचं नाही आहे आपल्याला. तर पटापट कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, ही जी माहिती आहे ना अक्षय तृतीयेसोबत महत्त्वाची पारायणाची, ती प्रत्येक घरोघरी पोहोचेल. तर आता आपल्या विषयाकडे वळूया. आजच्या दिवशी आपण सोने चांदीऐवजी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी देखील खरेदी करू शकतो. नाही शक्य अनेकांना सोने आणि चांदीच खरेदी करणे, नवनवीन कपडे खरेदी करणे, मग त्यापेक्षा आपण माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू घेऊया. मातीचा घडा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे उदक कुंभाची पूजा करण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पाण्याचा माठ नसेल तर छोटासा पाण्याचा माठ, त्यासाठी हा मातीचा घडा आपण खरेदी करायचा आहे. त्याचबरोबर मातीची पंती किंवा मातीचे आणखी कोणतेही भांडे. समजा तर तुम्ही मातीचं एखादं पॉट आणलं सुंदरचं. एकदम असे छोटे छोटे पॉट मिळतात, जे कुंडी वगैरे झाडे जे छोटे छोटे रोपं नर्सरीमध्ये विकतात त्यांच्याकडे देखील असतात. एकदम छोट्या साईजचं पॉट आणायचं आहे आणि ते रंगवायचं आहे स्वतःच्या हाताने. अक्षय तृतीयेच्या दिवशी डिझाईन त्याच्यावरती काढून त्यामध्ये रोज एखादं फूल, गुलाबाचं फूल, मोगऱ्याचं किंवा कोणतंही जे तुम्हाला अवेलेबल होईल त्या प्रकारे फूल त्यामध्ये ठेवून त्यावरती अत्तर लावायचं आहे आणि ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि हे फूल ठेवायचं आहे. खूप चांगला इफेक्ट होतो. यामुळे होतं काय, आपल्या घरामध्ये आपल्या कर्त्या व्यक्तीच्या हाताला यश येतं. अनेक गोष्टींचे शुभ संकेत मिळू लागतात. अत्यंत शुभ समजलं जातं. यामागे एक विशिष्ट कारण आहे. डिटेलमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेल नंतर. पण आत्ता मातीचा छोटासा पॉट घडा जरूर घरी घेऊन या. घरातल्या सदस्यांची तर प्रगती होतेच होते, पण त्यासोबत आपल्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी देखील निघून जाते आणि ईशान्य कोपरा जो आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे. या कारणामुळे तो स्वच्छ देखील राहील. छोटीशी जागा लागेल त्याला. तुमच्या घरामध्ये कुठे ईशान्य कोपरा आहे तो तुम्ही जरूर बघा. हे छोटंसं भांडं तिथं सजवून काही ठेवायला हरकत नाही आहे.
त्याचबरोबर आजच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करायची आहे. आता घरात आहे, आणखीन कशासाठी आणू? नाही आणायची. थोडीशी तरी पिवळी मोहरी आजच्या दिवशी खरेदी करायची आहे. हे सोने चांदीच्या बरोबरीने मानलं जातं. हे जे पिवळी मोहरी आहे, गहू आजच्या दिवशी 10 किलो, 5 किलो, 20 किलो आपल्या ऐपतीप्रमाणे जरूर गहू आणा. एखादा कट्टा गव्हाचा आजच्या दिवशी जरूर घेऊन या. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कापूस कापूस देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण कॉटनचे कपडे, मोठमोठे महागड्या वस्तू खरेदी करू शकत नाही. पण शास्त्रामध्ये कापसाला इतकं महत्त्व दिलेलं आहे, की महागडी वस्तू खरेदी करण्याचं काहीही कारण नाही आहे. तर कापूस खरेदी जरूर करा. यामुळे जीवनात शांतता नांदते आणि कापसाप्रमाणे जे कॉटन आहे, त्यामध्ये जी प्युरिटी आहे, ती आपल्या नात्यांमध्ये येते. लक्षात घ्या. धनधान्यांमध्ये वृद्धी होते. याचबरोबर सैंधव मीठ जे असतं, ज्याला आपण पिंक सॉल्ट म्हणतो, ते देखील आपण घरी घेऊन यायचं आहे. याचा सरळ सरळ संबंध माता लक्ष्मीसोबत शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे. त्याचबरोबर चंद्रग्रहाशी सुद्धा जोडला जातो. या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या 5, 7, 9, 11, 21 अशा प्रकारे खरेदी करणे अत्यंत शुभ मानलेले आहे. आणि त्या कवड्या एकट्या घरी नाही आणायच्या, तर त्यासोबत धने खरेदी करायचे आहे आणि मग त्या घरी आणायच्या आहेत. या सर्व वस्तूंचे विधिवत पूजा करायची आहे आपल्याला. कवड्या आपल्याला सिद्ध करायच्या आहेत. स्वच्छ पाण्याने आणि गंगाजलाने स्वच्छ करून एका प्लेटवर ठेवायच्या. हळदी कुंकू वाहायचं, त्याच्यावरती फुलं वाहायची, धूपदीप दाखवायचा. नंतर ही छोटीशी प्लेट हातामध्ये घेऊन लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हणा, अगदी छोटासा मंत्र म्हणायचा आहे. श्रीम 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 इतका साधा मंत्र. त्याची आपल्याला 5 माळ, 7 माळा किंवा 11 माळ असा मंत्र जाप करायचा आहे. त्या सिद्ध करून ठेवायच्या. लाल कापडामध्ये बांधून देवाऱ्यात ठेवायच्या. जेव्हा जेव्हा आपल्याला असे खास दिवस येतात, तेव्हा या कवड्या सतत चार्ज करत राहायच्या. मग त्यांची ऊर्जा बघा कशी वाढत जाते आणि आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात माता लक्ष्मीचा वरदहस्त मिळतो. तसेच आजच्या दिवशी श्रीयंत्र जर शक्य असेल तर जरूर खरेदी करा. चांदीचं, स्फटिकाचं श्रीयंत्र जरूर खरेदी करा. पंचधातूचं देखील चालेल. आता ज्यांच्याकडे अगोदरच श्रीयंत्र आहे, त्यांनी त्या श्रीयंत्राला गंगाजल, गुलाबजल मिक्स करून पाण्याचा अभिषेक करायचा. कुंकवाचा अभिषेक करायचा आहे. हळदीचा अभिषेक करायचा आहे. दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा. नंतर शुद्ध पाण्याचा अभिषेक करून या यंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना श्रीम या बीजमंत्राचं करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे त्याचा देखील अभिषेक करू शकता. कुंकुमार्चन करताना मंत्र म्हणू शकता. ओम श्रीम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मे नमः असा मंत्र म्हणा. नाही जमत यूट्यूबला लावा आणि तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. आजच्या दिवशी जरा लवकर उठायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. काळे तीळ घालून जल अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला पाणी घालताना त्यामध्ये 1 चमचा दूध, चिमूटभर हळद मिक्स करून हे पाणी तुळशीला आज घालायचं आहे. लक्षात घ्या. उंबरठा लेपन करा. शेगडीचे पूजन करा. माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवतेची, आपल्या कुलदेवतेची विधिवत घरातल्या स्त्रीने आज जरूर पूजा केली पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. आजचे उपाय जरूर करायला विसरू नका, कारण हे उपाय आपल्याला अक्षय तृतीयेलाच फक्त करता येतात. तर ही अक्षय तृतीया या वर्षीची छान जावो. सगळ्यांची मनोवांछित इच्छा पूर्ण हो. काही ना काहीतरी वस्तू प्रत्येकाच्या घरी येवो अशी शुभेच्छा सगळ्यांना देते आणि अशी इच्छा स्वामींचरणी प्रकट करून नवीन विषयासोबत पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.